Measure the crankshaft journal for wear, taper and ovality. Checking crankshaft for fillet, rady and twist. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. आजच्या सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत आहे, ज्यामध्ये आपण झिजणे, टेपर आणि ओव्हॅलिटी साठी क्रँकशाफ्ट जर्नल मोजणे, फाईल रॅडिल साठी ट्विस्ट आणि बेंड क्रँकशाफ्ट तपासणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल क्रँकशाफ्ट जर्नलची झीज, टेपर आणि ओव्हॅलिटी मोजायला, फिलेट रॅडिलसाठी क्रँकशाफ्टची तपासणी करायला, आवश्यक टूल्स आणि साधने, प्रशिक्षणार्थी टूल किट 1 नग, आउटसाइड मायक्रोमीटर 1 नग, व्ही ब्लॉक 2 नग, चुंबकीय बेससह डायल गेज 1 नग, आवश्यक साहित्य, ट्रे 1 नग, कॉटन कापड, रॉकेल, सोप ऑइल, ल्यूब ऑइल. क्रँकशाफ्ट जर्नलचे झीज तपासण्यासाठी आउटसाइड मायक्रोमीटरचा वापर केला जातो. जर्नलच्या आजूबाजूला आणि बाजूने टेपर आणि मध्यभागी झीज करतात. जर्नल्स टोकाला किंवा मध्यभागी झीज करतात. 2 किंवा अधिक वेगवेगळ्या बिंदूवर गोलाकारपणा तपासा. ते सहसा TDC टॉप डेड सेंटरमध्ये सर्वात जास्त झीज करतात. क्रँकशाफ्ट जर्नलचा व्यास मोजणे. इंजिन ब्लॉकमधून क्रँकशाफ्ट काढून घ्या. क्लीनिंग सॉल्व्हेंटसह क्रँकशाफ्ट असेंब्ली स्वच्छ करा. कॉम्प्रेस हवा आणि बनियान कापडाने क्रँकशाफ्ट स्वच्छ करा. क्रँक, फिटिंग, ओरखडे, रिज आणि कोणत्याही नुकसानीसाठी क्रँकशाफ्ट नजरेने तपासा. व्ही ब्लॉक्सच्या आधारासाठी पृष्ठभागाच्या प्लेटवर मोजण्यासाठी क्रँकशाफ्ट ठेवा. मोजण्यासाठी जर्नलचा अंदाजे आकार तपासा. आउटसाइड मायक्रोमीटरची योग्य रेंज निवडा. उदाहरणार्थ, क्रँकशाफ्ट जर्नलचा अंदाजे आकार 42 मिलीमीटर आहे. नंतर 25 ते 50 मिलीमीटर मायक्रोमीटर निवडा. जर्नलचा व्यास त्याच्या डाव्या बाजूला, मध्यभागी आणि उजव्या बाजूला मोजा. कमाल आणि किमान मूल्यातील फरक क्रँकशाफ्ट जर्नलची टेपरनेस देते. त्याचप्रमाणे क्रँकशाफ्ट जर्नलचे अंदाजे जर्नलच्या मध्यभागी एकमेकांना 90 अंश मोजा. मूल्यातील फरक ओव्हॅलिटी देते. जर टेपर आणि ओव्हॅलिटी निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर क्रँकशाफ्ट कमी आकारासाठी रिग्राउंड केले पाहिजे. क्रँकशाफ्ट मेन जर्नल आणि बेअरिंग शेल दरम्यान ऑइल क्लिअरन्स मोजा. क्रँकशाफ्ट शिवाय इंजिन ब्लॉकवर बेअरिंग कॅप स्थापित करा. बोल्ट घाला आणि हाताने घट्ट करा. सर्व्हिस मॅन्युअलनुसार टॉर्क रेंजमध्ये योग्य टॉर्क सेट करा. उदाहरणार्थ, 4 सिलिंडर इंजिनसाठी टाइटनिंग टॉर्क 55 Nm. योग्य टॉर्कसह बोल्ट घट्ट करा. डायल गेज 00 आणि एक्सटेन्शन वापरून क्रँकशाफ्ट बेअरिंग व्यास मोजा. 3 बिंदूवर A, B आणि C मोजा आणि जर B आणि C चे सरासरी मूल्य A च्या मूल्यापेक्षा कमी असेल तर B आणि C चे सरासरी मूल्य आहे आणि जर A च्या मूल्यापेक्षा जास्त A चे मूल्य हे सरासरी मूल्य आहे. क्रँकशाफ्ट जर्नल आणि बेअरिंगमधील फरकाला क्रँकशाफ्ट ऑइल क्लिअरन्स म्हणतात. जर ते निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर बेअरिंग शेल बदला. फिलेट त्रिज्यासाठी क्रँकशाफ्टची तपासणी करा. पृष्ठभागाच्या टेबलवर 2 व्ही ब्लॉक्स ठेवा. क्रँकशाफ्टला व्ही बॉक्सवर ठेवा आणि व्ही ब्लॉक्समधील अंतर अशा प्रकारे समायोजित करा की व्ही ब्लॉकच्या दोन्ही बाजूला शाफ्ट त्याच्या एकूण लांबीच्या 1/10 पेक्षा जास्त ओव्हरहँग होणार नाही. पृष्ठभागाच्या टेबलवर चुंबकीय बेससह डायल इंडिकेटर ठेवा. हाताने शाफ्ट फिरवा आणि सुईचे विक्षेपण लक्षात घ्या. हे शाफ्टला मध्यभागी बेंड देईल. शाफ्टची संपूर्ण लांबी झाकण्यासाठी वरील चरणांची 3 ठिकाणी पुनरावृत्ती करा.
मुख्य आणि कनेक्टिंग रॉड जर्नल्सची फिलेट त्रिज्या तपासा. सर्व ठिकाणी जास्तीत जास्त वाकणे लक्षात ठेवा. आम्ही सत्राच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही क्रँकशाफ्ट जर्नल, झीज, टेपर आणि ओव्हॅलिटी मोजण्यास शिकलो आणि फिलेट रॅडिलसाठी क्रँकशाफ्टची तपासणी केली. आशा आहे की तुम्हाला याबद्दल स्पष्टता असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.